ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। हे कृष्णकरुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपकान्ता राधाकान्ता नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौरङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे रामा राम रामा हरे हरे, हरे कृष्णा। तर बघा, आता मला कोणी सांगू शकतं का, आपण खूप वेळा प्रॅक्टिस केली ना, तर बघा बरं, इथे लिहिलेलं पण आहे, तरी सुद्धा कुणाला आठवतं का, कुणाला सांगायचंय का, की हे मध्ये कोण आहेत, निळ्या ड्रेसमध्ये, जांभळ्या ड्रेसमध्ये कोण आहेत आणि मग ते कोणाचा अवतार आहेत, कुणाला सांगायचंय? मी सांगू? हा, सांग. पिवळ्या ड्रेसवाले कृष्ण आहेत आणि त्यांनी चैतन्य प्रभूचा अवतार घेतलाय. खूप छान. आणि मग जे निळ्या ड्रेसमध्ये आहेत ते? ठीक आहे. जे निळं वस्त्र परिधान केलंय ते आहेत नित्यानंद प्रभू, ते बलरामांचा अवतार आहेत. जे जांभळ्या वस्त्रात आहेत ते आहेत गदाधर पंडित. आणि ते राधाराणींचा अवतार आहे. व्हाईट ड्रेस मधले, पांढऱ्या ड्रेस मधले आहेत अद्वैत आचार्य, ते आहेत महाविष्णू आणि सदाशिवाचा अवतार. आणि हे श्रीवासादि ठाकूर, हे आहेत नारद मुनींचा अवतार. बरोबर आहे ना? आपण ह्याची आणि पंचतत्व मंत्र कोणता आहे? जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार शिवासादि गौरभक्त वृंद. आता ज्यांच्या आनंदासाठी आपण आज इथे जमलोय ना, त्या प्रभू श्रीकृष्णांना आधी वंदन करूया आपण. आपल्यापेक्षा जास्त आनंद त्यांना होतोय, कारण आज आपण इथे गीता शिकण्यासाठी जमलोय, ते बरोबर आहे की नाही? तर प्रभू श्रीकृष्णांना वंदन करून श्री श्री राधा गोविंदांना वंदन करूया, श्रीला प्रभुपादांना वंदन करूया, नामनिष्ठ दास प्रभूजींना वंदन करू आणि माझ्या प्रेरणा मनीषा माताजी, अन्वया माताजी आणि पूजा माताजी यांना वंदन करून आपण आज आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. आज आपण शिकणार आहोत अध्याय 14वा, गुणत्रय विभाग योग. तर इस्कॉन श्री श्री राधा गोविंद टेम्पल मंगलुरू यांच्या 18 दिवसात गीता समजून घेऊया या अध्ययनात तुम्हा सर्व बालगोपालांचं स्वागत आहे. तर काय आहे हे गुणत्रय विभाग योग? म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारची योग पाहिली ना, अष्टांग योग पाहिला, कर्मयोग पाहिला, भक्ती योग पाहिला, योगशेडी पाहिली, आपण सर्वोच्च योग कोणता आहे हे पाहिलं, ज्ञानांचा राजा जे आहे राजगुह्य योग, तो योग आपण पाहिला, जिथे भगवंतांनी सगळे आपले सिक्रेट शेअर केली होती. बरोबर आहे की नाही? आता हे प्रकृतीचे 3 गुण कोणते आहेत बरं? आपण पाहिले होते ना थोडेसे शॉर्ट मध्ये, जे आहे पहा, मोड ऑफ गुडनेस, मोड ऑफ पॅशन आणि ग्रोडस, चांगुलपणा आणि आवड आणि अज्ञान, असे 3 प्रकार पाहिले होते ना आपण थोडक्यामध्ये आधीच्या अध्यायात. तर आपण आता डिटेलमध्ये पाहणार आहोत की चांगुलपणा म्हणजे काय हो, आणि आवड म्हणजे काय, कोणत्या प्रकारची लोक कशी असतात आणि अज्ञानी लोक कशी असतात,
कोण कधी उठतं आणि कोण कधी झोपतं, कोणाच्या सवयी कोणत्या असतात, आपण त्यांच्या आहारावरूनही ठरवू शकतो की ते व्यक्ती कोणत्या गुणात आहे. या तिघांपैकी कोणते गुण चांगले आहेत, की दुसरं कोणतं गुण चांगलं आहे प्रकृतीचं, आपण हे सगळं पाहणार आहोत. तर एक छोटीशी उजळणी. आपल्या शरीराचे 3 लेयर्स आहेत. हे पाहिलं होतं ना आपण? कोणाला आठवतं का? आपण काय पाहिलं होतं? आपल्या शरीराचे 3 लेयर्स कोणते आहेत? कोणी सांगू शकतं मला? हरे कृष्ण मुलांनो, कोणी सांगू शकतं का मला आपल्या शरीराचे 3 लेयर्स कोणते आहेत? आपण काल केलं होतं ना? हो. कोण सांगेल? आठवतं कोणाला? जे पहिलं वाला आहे ते स्थूल शरीर, खूप दुसरं वाला आहे ते सूक्ष्म शरीर आणि तिसरं वाला आहे ते आत्मा. अतिशय सुंदर. तर पहा. करेक्ट. पहिलं आहे स्थूल शरीर, जिला म्हटलं जातं ग्रॉस बॉडी, आणि जी बनलेली आहे पंचमहाभूतांनी. हवा, अग्नी, वायू, आकाश आणि पृथ्वी अशा पंचमहाभूतांनी ही ग्रॉस बॉडी बनलेली आहे. मग दुसरं आहे सूक्ष्म शरीर, स्टबल बॉडी. म्हणजे कोण हो? आपला मेंदू, आपला बुद्धी, आपली सत्सत्विक. आणि मग त्याच्यानंतर त्याच्याही आतमध्ये कोणता लेयर आहे? आत्म्याचा. बरोबर आहे? हा. सूक्ष्म शरीरामध्ये काय काय येतं? मन, आपला खोटा अहंकार आणि बुद्धी. तर आपण हेही शरीराचा रथही पाहिला होता ना काल, की हे 5 घोडे म्हणजे आपली 5 इंद्रिय आहेत. कोणकोणती? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. या 5ही इंद्रियांना कंट्रोल करणारी ही दोरी म्हणजे कोण आहे? तर मन. आणि या मनालाही कंट्रोल करणारं कोण आहे? बुद्धी. चेतना, आपली सत्सद्विवेक बुद्धी. करेक्ट. आणि मग त्याच्याही नंतर जाऊन त्यालाही कंट्रोल करणारं कोण आहे? आत्मा. आत्मा. खूप छान. तर आता या रथाचे 2 चाक आहेत. बरोबर आहे की नाही? ते 2 चाक म्हणजे आपली बॉडी. बरोबर आहे? हे काल आपण पाहिलं होतं. तर आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या श्लोकाचा. आजच्या अध्यायातला पहिला श्लोक म्हणजे 4था श्लोक आपण शिकणार आहोत. म्हणायचं सगळ्यांनी माझ्यासोबत? हो. सर्व योनिषु कौन्तेय सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः मूर्तया सम्भवन्ति याः तासां ब्रह्ममहद्यो तासां ब्रह्ममद्यो निरहं बीजप्रदः पिता. निरहं बीजप्रदः बीजप्रदः. खूप छान. हरे कृष्ण. आता भाषांतर कोण वाचते? आर्या. ठीक आहे, वाच आर्या. एक कुंतीपुत्र, तू हे समाज की या भौतिक प्रकृतीमध्ये सर्व प्रकारचे प्राणी प्रकट होत असतात आणि मी त्यांचा बीज प्रदाता पिता आहे. खूप छान. हरे कृष्ण. पहा, भगवंत काय सांगतायत अर्जुनाला इथे, हे कुंतीपुत्र, तू असं समज की ही या भौतिक प्रकृतीमध्ये सर्व प्रकारचे प्राणी प्रकट होत असतात, पण या सगळ्यांचा मूळ हा मीच आहे. भगवंत पुन्हा एकदा सांगतायत की मानव होण्यापूर्वी मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की मानवाचा जन्म मिळण्याआधी आपल्या आत्म्याचा प्रवास हा 84 लाख योनींमधून होतो आणि मग कुठेतरी जाऊन आपल्याला मानवाचा जन्म मिळतो. आणि या जन्मातही जर आपण भगवंतांची पूजा केली नाही, त्यांच्यावरती प्रेम केलं नाही, तर पुन्हा आपण याच जन्ममृत्यूच्या 84 लाख योनीमधून प्रवास करण्याच्या चक्रामध्ये अडकून राहतो. आणि यातून बाहेर होण्यासाठी आपल्याला काय करायचंय? त्यांच्यावरती प्रेम करायचे आहे, भक्तीच्या 9 सेवा करायच्या आहेत, आणि मगच आपण त्यांच्या निवासस्थानी म्हणजे गोलोकाला जाऊ शकतो. पण या 84 ज्या लाख योनींमधून आपण जे प्रवास करतो ना, त्या कोणी निर्माण केल्यात? तर भगवंतांनी स्वतः निर्माण केल्यात. त्यांचा मी बीजप्रदाता पिता आहे, असं भगवंत आपल्याला इथे सांगतायत. तर आपण आपला पुढचा श्लोक बघूया. म्हणायचा आपला पुढचा श्लोक? हो. सत्वं रजस्तम इति सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः गुणः प्रकृतिसंभवा
निबद्धन्ति महाबाहो निबद्धन्ति महाबाहो देहे देहिनम् अव्ययम्. देही देही न देहिन अव्यय. अव्यय. खूप छान. हरे कृष्णा. तर आता कोण वाचते भाषांतर? ओके कृष्णा वाच. भौतिक प्रकृती तीन गुण असतात. सत्व रजो तमो गुण. हे महाबाहु अर्जुन, जेव्हा शाश्वत आत्मा निसर्गाच्या संपर्कात येतो तेव्हा तो या गुणांनी बांधलेला असतो. खूप छान. हरे कृष्णा. तर आता आपण चर्चा केली होती की निसर्गाचे 3 गुण आहेत, भौतिक प्रकृतीचे 3 गुण आहेत. ते कोणते होते? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. बरोबर आहे की नाही? मग आता हे आधी पण पाहिलं होतं आपण. तर पहा इथे या माणसांना तुम्ही भातुकलीचा खेळ पाहता का हो? तुम्ही पाहिलाय का कधी? जो असा हो. दोरीला बांधून हो, हो. भावल्यांची स्टोरी सांगतात ते. तर पहा तसं प्रत्येक मनुष्याला कोण चालवतं माहितीये तुम्हाला? ही माया. या मायेमध्ये मायेचे 3 प्रकार आहेत. यात कोण-कोण असतं? लस्ट, अँगर आणि ग्रीड. हे पण आपण पाहिलं होतं, आठवतंय ना? आणि या मायेलाही तरून जो त्याच्या पलीकडे जातो, तो भगवंताच्या जवळ जातो. पण माणसाला कोण कंट्रोल करतं? माया. आणि या मायेला कोण कंट्रोल करतं? भगवंत. तर प्रत्येकाचं रिमोट कंट्रोल हे भगवंताच्या हातात आहे. बरोबर आहे की नाही? तर आता पहा, पुढे जाऊन भगवंत काय म्हणतात, "हे महाबाहू अर्जुन, जेव्हा शाश्वत आत्मा निसर्गाच्या संपर्कात येतो ना, तेव्हा तो या 3 गुणांनी बांधलेला असतो. आणि ते 3 गुण कोणते? सत्वगुण, रजोगुण आणि तमगुण." तर अजून डिटेलमध्ये पाहू आपण पुढे काय सांगतायत भगवंत आपल्याला. पहा, आता प्रत्येक गुणाचं आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहूया, की सत्वगुण म्हणजे काय? रजोगुण म्हणजे काय? आणि तमोगुण म्हणजे काय? पहिल्यांदा आपण पाहू सत्वगुण म्हणजे काय? पहा, चांगुलपणाचा मार्ग म्हणजे सत्वगुण असतो. ही एक चांगुलपणाची पद्धत असते, जिथे ते जे लोक या मार्गामध्ये असतात ना, ते लोक एकमेकांना मदत करत असतात. पापांपासून मुक्त व्हा आणि एकमेकांशी प्रेम आणि आदराने वागा, असं भगवंत आपल्याला इथे सांगतायत. तर पहा, इथं काय दिसतंय हो या फोटोमध्ये? तुम्ही मेसेज करू शकता किंवा मला अनम्यूट होऊन सांगू पण शकता. आपण काय पाहतो? त्याला याला चालायला येत नाही म्हणून तो त्याची मदत करत आहे. खूप छान. तर असं कुणाला हेल्प हवी असेल, तर आपण त्यांना हेल्प करायला हवं. बरोबर आहे की नाही? तुम्ही पण करत असाल ना कुणाला हेल्प हवी असेल तर? हो. खूप छान. तर असे जे कोणी दुसऱ्यांसाठी हेल्प करतं ना, ते लोकं कुठे असतात? या सत्वगुणात असतात. म्हणजे त्या कोणत्या मार्गावर असतात? चांगुलपणाच्या मार्गावर असतात. तर पहा, काय म्हटलंय इथे भगवंतांनी, "शुद्ध वास्तविक सुख आणि ज्ञानाने पापपूर्ण प्रतिक्रियांपासून मुक्त असतं आणि सर्वांसाठी समान आणि उच्च ग्रहांवरती जातं." तर जे लोकं सत्वगुणात असतात ना, ते अतिशय शुद्ध मनाचे असतात. ते वास्तविक सुख अनुभवत असतात. म्हणजे सध्या त्यांना हेल्प करून आनंद मिळत असतो. त्यामुळे ते लोकं वास्तविक सुख अनुभवत असतात आणि ते ज्ञानाने परिपूर्ण असतात. ज्ञान असतं त्यांच्याकडं. का? ज्ञान आहे म्हणूनच ते दुसऱ्यांना हेल्प करतायत ना. अज्ञानी लोकं असलं तर हेल्प केलं नसतं. म्हणजे कोणी स्वार्थी असलं, तो हेल्प करेल का? त्याच्या पायात प्रॉब्लेम आहे. मी कशाला हेल्प करू? त्याचं तो पाहेल, असं त्यांना वाटलं असतं. बरोबर आहे की नाही? जो स्वार्थी असतो त्याला. पण तो खरंच खूप चांगले गुण असतात त्याचे. सत्वगुणात असतो. त्याच्या मनात मदतीची भावना असते. तो दुसऱ्यांना मदत करतो आणि त्याच्यामुळेच त्यांना त्यांची जी ही मदत करण्याची वृत्ती असते ना, त्यामुळेच त्यांना पापांपासून मुक्ती मिळते आणि ते सगळ्यांसाठी समान वागवतात. आणि मृत्यूनंतर माहिती आहे, जेव्हा अशा लोकांचा मृत्यू होतो, तेव्हा ते ते क- जन्म त्यांनी फक्त मदत केली म्हणून ते जन्म-मृत्यूच्या साखळीतून सुटत नाहीत. ते पुण्य लोकात जातात. म्हणजे कुठे? इंद्रलोकात, स्वर्गात जातात, उच्च ग्रहांवर जातात आणि तिथला पण त्यांचा ठराविक कालावधी असतो. जेवढी पुण्य त्यांनी केली ना, त्याच्यानुसार ठराविक काळ ठरलेला असतो. तेवढाच वेळ ते तिथे राहतात आणि पुन्हा या
मृत्यू लोकात परत येतात. या पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतात. तर पहा, जे सत्वगुणात असतात ते चांगल्यापणाच्या मार्गावर असतात. ते शुद्ध आणि सात्विक भावना त्यांच्या शुद्ध आणि वास्तविक सुख अनुभवतात. ते शुद्ध असतात. त्यांच्याकडे ज्ञान असतं आणि त्यांना त्यांच्या या मदत करण्याच्या वृत्तीमुळे ते पापमुक्त होतात आणि सर्वांसाठी समान असतात. आणि अशा लोकांचा जेव्हा मृत्यू होतो ते लोकात जातात, उच्च ग्रहांवर जातात. म्हणजे स्वर्गलोकावर किंवा इंद्रलोकात, आपल्या कैलासावरती अशा उच्च ग्रहांवरती जातात आणि तिथला त्यांचा जेवढी त्यांनी चांगली कर्म केली आहेत, त्याचा ठराविक कालावधी असतो. तेवढ्याच काळासाठी ते त्या उच्च ग्रहांवरती राहतात आणि पुन्हा पृथ्वीवरती जन्म घेतात. हे होतं सत्वगुणातल्या लोकांचे कॅरेक्टरिस्टिक्स. आता आपण पाहू रज अ, रजोगुणातल्या लोकांचं काय असतं? पहा, रजोगुण म्हणजे त्यांच्या अमर्याद इच्छा असतात. म्हणजे त्यांना नेहमी हवऱ्यासारखे असतात ते. प्रत्येक गोष्ट त्यांना हवी असते. जेवढं मिळालं तेवढं कमी असतं. आणखी हवं असतं, आणखी हवं असतं त्यांना. बरोबर आहे? आणि ही गोष्ट मी करतोय, याचं फळ हे मलाच मिळायला पाहिजे, अशी त्यांची इच्छा असते. ते लालची असतात आणि सारखी त्यांची मिळवण्याची इच्छा असते ना, ते कधी संतुष्टच नसतात. प्रत्येक गोष्ट ही झाली, की माझ्याकडे हे नाहीये. आता पहा, या इथले लोकं या फोटोमधले म्हणजे त्यांचा स्वभाव कसा असतो, त्यांना एक ड्रेस हवा असतो. तो मिळाला, की नाही आता मला याच्यावरती शूज पाहिजे. ते मिळालं, आता मला याच्यावरती वॉच पाहिजे, असं. किंवा आता पहा कुणाला एक घर हवं असतं. घर घेतलं, मग त्याच्यानंतर मला ह्याच्यामध्ये खूप असं आलिशान फर्निचर पाहिजे. आलिशान फर्निचर मिळालं, आता मला अजून डेकोरेट करायचंय होम. अशी त्यांची इच्छा वाढतच जाते, वाढतच जाते आणि त्यांची इच्छा कधीच संपत नाही. आणि त्याच्यामुळे ते मिळवण्याच्या नादामध्ये खूप दुःखी असतात. बरोबर आहे की नाही? जर त्यांनी एका गोष्टीची इच्छा केली आणि त्यांना मिळालं नाही, तर ते नेहमी दुःखी असतात मग. आणि पुन्हा पृथ्वीवरच त्यांचा जन्म होतो. ते सुद्धा या जन्म-मृत्यूच्या बंधनातून सुटत नाहीत. तर आपण काय पाहिलं आता? सत्वगुण पाहिला, रजोगुण पाहिला. रजोगुणात काय पाहिलं? त्यांना अमर्याद इच्छा असतात. कर्मफळांच्या साठी ते लोकं आसक्त असतात, विलाप असतात, लालची असतात आणि या पणामुळे प्रत्येक वेळेस मिळवण्याच्या गुणामुळे ते नेहमीच दुःखी असतात आणि पुन्हा पृथ्वीवरच जन्म घेतात. तर आता पहा पुढे जे अज्ञानी लोक असतात म्हणजे कुठं तमोगुणात असतात. ते काय असतात पहा, या फोटोमध्ये काय करते हो कोण या पहिल्या फोटोमध्ये? कोणी सांगेल का मला? मिस एक मुलगी आहे आणि ती लॅपटॉप चालवते आणि चालवता चालवता ती कॉफी पण पितीये. हं. आणखी? पहा मी सांगते. ही मम्मा आहे त्या त्या फॅमिलीची. ती लॅपटॉपवर काम करतेय, तिचं ती चहा, कॉफी पित आहे. इथे मागे बाबा आहेत, त्यांचा ते अभ्यास करतायत. आणि 2 मुलं काय करतायत? iPadवर पाहतायत. म्हणजे त्यांचा फॅमिली टाईम, क्वालिटी टाईम स्पेंड करणं किंवा आई-वडिलांनी मुलांसोबत एन्जॉय करणं, असा प्रकार नाहीये या फोटोमध्ये. बरोबर आहे की नाही? कारण ती लोकं अज्ञानी आहेत. मायेच्या पूर्ण ह्याच्यात बंधनात अडकलेले आहेत. पहा, प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहे. एकमेकांसोबत कोणीच बोलत नाहीये. मग अशी लोकं तमोगुणात असतात. या फोटोमधला हा काय करतोय? कोणी सांगेल मला हा काय करतोय? टीव्ही टीव्ही बघतोय. बघतोय आणि आळशीपणाचं खूप छान. पहा, तो त्याची कोकची बॉटल आहे इथे. पॉपकॉर्न झोपून खातोय तो. अर्धं खाली पडतंय तरी त्याला त्याचं भान नाहीये. हातात रिमोट कंट्रोल आहे. निवांत तो टीव्ही बघतोय. किती अस्वच्छता आहे पहा इथे. तरीही तो त्यामध्ये झोपून लोळत टीव्ही पाहतोय. बरोबर आहे की नाही? या दोन्ही फोटोमधले लोकं आहेत तमोगुणातील लोकांची उदाहरणं. सॉरी. तर पहा, अंधारात जाणे, वेड्यात पडणे, खूप वेळ झोपलेली असतात ही लोकं, तमोगुणातली लोकं. मद्यपान करतात व नशा चढवणाऱ्या पदार्थांचं सेवन करतात. प्राणी मारतात म्हणजे ते लोकं प्राण्यांना मारून खातात. आणि मूर्ख असतात. त्यामुळे ही लोकं कुठे जातात माहितीये? मृत्यूनंतर ही नरकात जातात. आता पहा, पुन्हा एकदा आपण थोडीशी क्विक उजळणी करूया. सत्वगुणात काय होतं? लोकांना मदत करतात. त्यांना फळाची
अपेक्षा नसते आणि मदत केल्यामुळे त्यांना पुण्य मिळतं आणि जेव्हा मृत्यू समयी ते लोक कुठे जातात? उच्च ग्रहांवरती जातात आणि पुन्हा तिथला तो कालावधी संपला की पृथ्वीवरती परत येतात. रजोगुणातली लोक कशी होती? त्यांना सारखी मिळवण्याची इच्छा होती. लोभी होते, लालची होती ती लोक. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यामुळे नेहमी त्यांना राग यायचा, रागात राहायचे, रागात राहतात ते. का? तर त्यांची इच्छा कधी संपतच नाही आणि अशी लोक पुन्हा पृथ्वीवरच जन्म घेतात. तमोगुणातली लोक ती अज्ञानी असतात. ते नेहमी खूप झोपतात, मद्यपान करतात, धूम्रपान करतात, नशा चढवणारे पदार्थ खातात. पहा या फॅमिलीमध्ये एकमेकांचं कोणाला काहीच देणं-घेणं नसतं. ते लोकं नॉन-व्हेज खातात, प्राणी मारतात आणि प्राण्यांचा वध करून ती लोकं ते खातात. अशी लोकं ही मूर्ख असतात. ती कुठे जातात? नरकात जातात. बरोबर आहे? आता आपण अशी सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण पाहिलं. पण यापैकी कोणी जन्म-मृत्यूच्या बंधनातून सुटलंय का हो? नाही ना? नाही. पुन्हा ती लोकं पृथ्वीवर जन्म घेतात. मग अशी कोणतं गुण आहे प्रकृतीचं, की ज्यामुळे आपण जन्म-मृत्यूच्या बंधनातून सुटू आणि मृत्यूलोकातून आपली सुटका होऊन आपण कृष्णाच्या निवासस्थानी जाऊ? तर तो गुण म्हणजे शुद्ध सत्वगुण आहे. पहा, शुद्ध सत्वगुणात काय करतात या फोटोमध्ये आपण हा फोटो आधी पाहिला. फॅमिली सोबत बसून ते भगवंतांचं नामस्मरण करतायत, जप करतायत आणि पहा फोटोमधला प्रत्येक जण खूप आनंदी आहे. बरोबर आहे की नाही? हो. हं. हो. तर आता मी आताच तुम्हाला एक छोटीशी रिकॅप सांगितली होती याच्यासाठी. सगळ्या गुणांचं डिस्क्रिप्शन म्हणजे फरक प्रत्येक गुणामधला. पहा सत्वगुणातली लोकं सकारात्मक असतात, शुद्ध, आनंद असतात आणि दिव्य असतात. रजगुणातली लोकं नियंत्रण करतात, मिश्रित असतात. सत्व आणि तमस गुणातली मिश्रित लोकं यात असतात. ती खूप स्वार्थी असतात. त्यांना लोभ इच्छा खूप जास्त असते आणि त्याच्यामुळे ते नेहमी दुःखी असतात. बरोबर आहे? आणि तमोगुणातली लोकं नकारात्मकच विचार असतात हो त्यांचे नेहमी. अशुद्ध विचार असतात, नेहमी दुःखी असतात आणि राक्षसी भावना असते त्यांच्यामध्ये. असं का म्हटलंय? कारण आपण आत्ताच पाहिलं हे लोकं प्राण्यांचा वध करून खातात. म्हणून त्यांना राक्षसी स्वभाव म्हटला जातो. बरोबर आहे की नाही? मग आता पहा 3 मोड्स आहेत. कोणकोणते? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आपण काय आहोत यामध्ये? आपण आत्मा शरीर नाही, आत्मा आहोत आणि आपला आत्मा हा आपल्या हृदयात स्थित आहे. त्याचा आकार केसाच्या टोकाच्या 10,000तील 1 अंश एवढा आहे. बरोबर आहे की नाही? आणि आत्म्याला जाळता किंवा पुरता येत नाही. तो ओला होत नाही. कोणत्या शस्त्राने किंवा अस्त्राने त्याचे तुकडे करता येत नाहीत. हे शिकलो होतो. पण आपण हेही पाहिलं आताच. या तिन्ही गुणातला एकही व्यक्ती पुन्हा भगवंतांकडे जाऊ शकत नाही. कारण त्यांचा पुन्हा-पुन्हा या जन्म-मृत्यूच्या बंधनातूनच प्रवास सुरू असतो. 84 लाख योनींमधून प्रवास करण्याचा. पण या तीनही गुणांना धरून जो शुद्ध सत्व गुणात जातो, भगवंतांचं नामस्मरण करतो, तो भगवंतांच्या निवासस्थानी पोहोचतो. तर आपण या अध्यायात काय पाहिलं? प्रकृतीचे 3 गुण असतात. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. पण यातलं एकही गुण कामाचा आहे का? नाही. का? तर आपण भगवंतांकडे पोहोचू शकत नाही या तिन्ही गुणांद्वारे. तर आपल्याला या तिन्ही गुणांना तरून त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये शुद्ध सत्व गुणात प्रवेश करायचा आहे. तेव्हाच आपण भगवंतांपर्यंत पोहोचतो. पहा आता हे हे गेम आहे. कोणाला माहिती आहे का? तुम्ही हो. माहितीये कोणता गेम आहे तो? कोणी सांगू शकतं कोणता गेम आहे? Tug of war. खूप छान. टग ऑफ वॉर. आपण त्याला मराठीमध्ये रस्सीखेच असेही म्हणतो. तर कोण दोरी जास्त आपल्याकडे ओढतो, तो जिंकतो. बरोबर आहे की नाही? हो. तर आता तसंच हा मध्ये पॉइंटमध्ये कोण आहे? आपला आत्मा आहे. तो कोणाचा ऐकतो बरं? कोण जास्त दोरी ओढतो तो जिंकतो. आत्मा त्याच्याकडेच जातो. म्हणून आपल्याला ठरवायचं आहे, की आपल्या मनामध्ये कोणता गुणाचा स्ट्रॉंग इफेक्ट पाहिजे. पहा इथे जर तमस गुण जास्त असला, आत्मा तिकडेच जातो आणि आत्म्याचं गुणही बदलतं, तो तमोगुणात प्रवेश करतो. रजस गुणामध्ये जास्त खेचला,
तर आत्मा रजस गुणामध्ये जातो. सत्वगुणाने जास्त खेचलं तर आत्मा सत्वगुणात जातो. व्यक्ती कसा वागतो त्यानुसार आत्माही त्या गुणामध्ये प्रवेश करतो. म्हणून आपल्याला काय करायचंय, या तिन्ही गुणांना तरून शुद्ध सत्वगुणात प्रवेश करायचा आहे. बरोबर आहे की नाही? आता पहा, आता आपण सर्व कोणत्या गुणाचे आहेत ते ओळखायचं बरं. आता ऑब्व्हियसली तुम्ही सगळे सकाळी 6 वाजता उठून क्लासला आलाय, म्हणजे तुम्ही सत्वगुणातच आहे. बरोबर आहे की नाही? आता पाहू आपण प्रत्येकाची उठण्याची वेळ. पहा, जो कोणी ब्रह्ममुहूर्तावर उठतो म्हणजे 5 ते 8 या कालावधीत उठतो तो असतो सत्वगुणात. तर पुढे पहा, रजोगुणात जो कोणी उठतो बरं सकाळी तो रजोगुणातली लोक, कारण त्यांच्यामध्ये मिश्र भावना असतात. बरोबर आहे की नाही? रजोगुणातल्या लोकांमध्ये मग ते लोक उठतात 8 वाजता, म्हणजे जो ब्रह्ममुहूर्ताचा वेळ असतो तो संपल्यानंतर. तरी 8 वाजता सकाळी उठणं हे इनफ आहे. बरोबर आहे की नाही? दॅट्स ओके. त्यांचा स्वभाव तसा आहे, ते तसेच वागणार. आता पुढे तमोगुणातली लोकं, त्यांना ना सकाळची चिंता असते, ना दुपारची चिंता असते, कारण ते अज्ञानी लोक असतात. बरोबर आहे की नाही? ते पूर्णपणे लोळत बसलेले असतात. त्यांना उठायचं भानच नसतं. ते कधीही उठतात, म्हणजे 11 वाजता, 12 वाजता, दुपारचे 2 वाजता. तर आपण कधी उठतो यावरूनही आपण कोणत्या गुणात आहे हे आपण सांगू शकतो. तसंच सेम आपण कधी झोपतो यावरूनही आपण कोणत्या गुणात आहे ते सांगू शकतो. आता पसंतीची पुस्तकं. आता पहा, आपण फक्त झोपण्या उठण्याचीच वेळ नव्हे, तर आपण कोणती पुस्तकं वाचतो यावरूनही आपण कोणत्या गुणात आहे हे आपण ठरवू शकतो. पण मी सांगू शकते तुम्ही सगळे आता भगवद्गीता वाचताय. बरोबर आहे की नाही? म्हणून तुम्ही ऑब्व्हियसली सत्वगुणातच आहात. पहा, जो कोणी हाऊ टू बिकम रिच वाचतो त्याला स्वतःसाठी पैसे कमवायचे असतात. तो रजोगुणात असतो. बरोबर आहे की नाही? आणि जो अंधकारात असतो, तमोगुणात असतो, त्याला काहीच चिंता नसते. तो फक्त आपले कॉमिक्स वाचत असतो. त्या आणि त्या व्यंगचित्रांची पुस्तकं किंवा स्टोरी पुस्तकं वाचत असतो. बरोबर आहे की नाही? तर काय पहिलं आपण तिन्ही गुणामधली लोक कधी उठतात हे पाहिले. त्याच्यानंतर त्यांच्या पुस्तक वाचण्यावरून सुद्धा ती लोक कोणत्या गुणात आहेत हे आपण ठरवू शकतो. पुढे जाऊन पहा, जागे झाल्यानंतर आता उठला आपण, उठण्याच्या वेळा पाहिल्या तिन्ही गुणाच्या. आता उठल्यानंतर कोण काय करतं याच्यावरून सुद्धा आपण त्यांचे गुण सांगू शकतो. पहा, उठून जो नियमित आपलं जे कार्य आहेत, आता आपण लहान आहे, तुम्ही क्लास संपल्यावर तुमचा अभ्यास वगैरे असतो, तुम्ही तो करता. बरोबर आहे की नाही? म्हणजे जो कोणी असा अभ्यास करतो किंवा स्वतःचं जे काम आहे ते पूर्ण करतो, तो असतो सत्वगुणात. आता रजोगुणात पहा, जो कोणी त्याला कामाचं पडलेलं असतं, आधी व्यायाम करायचा असतो. व्यायाम करायचा असतो हो शरीरासाठी, पण थोडासाच. अति व्यायाम करायचा नसतो. ते ठीक नाहीये. बरोबर आहे की नाही? जो फिटनेसच्या नावावरती खूप वेळ व्यायाम करत राहतो किंवा दुसऱ्या गोष्टीचं त्याला भान नसतं. आधीच ते उठलेत 8 वाजता. बरोबर आहे? रजोगुणातली लोकं 8 वाजता उठतात आपण पाहिलं आणि गेले ते व्यायाम करायला, जॉगिंगला आणि परत लवकर आलेच नाही. म्हणजे ते आहेत रजोगुणात. आणि तमोगुणातली लोकं पहा, ते उठली आहेत ती आणि लोळत पडली आहेत बेडवरती मोबाईलमध्ये पाहत. का? तर ती अज्ञानी आहेत, मूर्ख आहेत. त्यांना ज्ञान नाहीये किंवा काय करावं, कधी उठावं, कोणतं काम करावं यात त्यांना कोणताच इंटरेस्ट नाहीये, कारण ते अज्ञानी लोकं आहेत. आता पुढे पाहून पहा, रात्री झोपण्याची वेळ. मी तुम्हाला आता सांगितलं की नाही, आपण उठण्याच्या वेळेनुसार कोण कोणत्या गुणात आहे हे सांगू शकतो. तसंच झोपण्याच्या वेळेत सुद्धा आपण सांगू शकतो. पहा, जो रात्री 9 वाजता झोपतो ना, तो सत्वगुणात असतो. जो 11 वाजेपर्यंत झोपतो, तो रजोगुणात असतो आणि जो रात्री, अपरात्री, बेरात्री कधीही झोपतो, म्हणजे 12च्या नंतर कधीही झोपतो 2 वाजता, 3 वाजता, तो असतो तमोगुण सॉरी तमोगुणात. बरोबर आहे? आता काय पाहिलं? उठण्याच्या वेळा, उठल्यानंतर काय करतात ह्याच्यावरूनही आपण त्यांचा गुण ठरवू शकतो आणि झोपण्याच्या वेळेवर सुद्धा आपण त्यांचं गुण ठरवू शकतो. कोणती पुस्तकं वाचतायत याच्यानुसार सुद्धा आपल्याला कळतं की ती व्यक्ती कोणत्या गुणामध्ये आहे. बरोबर आहे? समजलं एवढं? हो.
आता पुढचा श्लोक. मां च यो व्यभिचारेण मां च योग विचारेण नो मां च योग अव्यभिचारेण मां च योग अव्यभिचारेण भक्ति योगेन सेवते भक्ति योगेन सेवते सगुणा समन्वित समन्मती श्रीमती सगुणा समन्मती सगुणा समत्मती अत्यैता ब्रह्मभूयाय कल्पते. अत्येता ब्रह्मकुलाय कल्पते. खूप छान. तर आता भाषांतर कोण वाचणार आहे? मी वाचते. हा संस्कृती वाचतो. जो सर्व परिस्थितीमध्ये अबाधित आत्म्याने पूर्ण भक्तीत एकनिष्ठ होऊन पूर्णपणे भक्तीमध्ये संग्रह होतो तो तत्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन स्तरावर पोहोचतो. खूप छान. हरे कृष्ण. कृष्ण आपल्याला इथे काय सांगतायत? जो भक्तिभावाने सर्व काही करतो ना त्याला कर्म मिळत नाही. तर तो शुद्ध सत्वगुणात सर्व काही करतो. बरोबर आहे? जे सर्व परिस्थितीमध्ये अबाधित आत्म्याने पूर्ण भक्तीमध्ये एकनिष्ठ होतात ना, तर ते भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतात आणि तो तात्काळ त्रिगुणाच्या पलीकडे जाऊन ब्रह्मस्तरावर पोहोचतो. जो भक्तीमध्ये लीन होता ना, तोच फक्त या तिन्ही गुणांना सरून त्याच्या पुढे जाऊन शुद्ध सत्वगुणात जातो आणि भगवंतांपर्यंत पोहोचतो म्हणजे ब्रह्मस्तरावर पोहोचतो असं भगवंतांनी आपल्याला इथं सांगितलंय. मग पुढे पहा एक छोटीशी स्टोरी. फोटो मधले हे कोण आहेत? कोणी सांगू शकतं का मला? एक मिनिट. हे पहा, इथं लिहिलेलंच आहे ते. आपण आता पाहणार आहोत वाल्मिकींची स्टोरी. वाल्मिकी कोण होते? कोणाला माहिती आहे का? नाही? वाल्मिकी कोण होते? वाल्मिकी हे मुनी होते. त्यांनी काय लिहिलंय माहित नाहीये तुम्हाला? वाल्मिकींनी काय लिहिलं? रामायण. हो, खूप छान. त्यांनी रामायण लिहिलं होतं. पण ते आधी कोण होते लिहिण्याच्या आधी हे तुम्हाला माहित आहे का? काय ते होते? सगळ्यांची हत्या करायची, त्यांच्याकडून पैसे सोनं असं गोळा करायचे. अगदी उत्तम. एकदम बरोबर. तर ते एक शिकारी होते आणि मारेकरी पण होते. तर जंगलात जाणाऱ्या वाटसरूंना थांबवून ना ते त्यांची हत्या करायचे, त्यांना लुटायचे आणि मग त्यावर ते आपल्या परिवाराचं पालन-पोषण करायचे. तर त्यांनी अनेक लोकांना मारलं होतं, अनेक प्राण्यांना मारलं होतं आपल्या परिवाराच्या पालन-पोषण करण्यासाठी. मग एकदा त्या जंगलाच्या वाटेने ना नारद मुनी सुद्धा जात होते. त्यांनी त्यांना मारण्याचाही प्रयत्न केला. मग नारद मुनींनी म्हटलं त्यांना, की 2 मिनिटं थांब, मी तुला एक प्रश्न विचारतो. जो तू त्याचं उत्तर दे आणि मग तू मला मारू शकतो. मग ते थांबले. ते म्हणाले, की विचार प्रश्न. मग नारद मुनींनी त्यांना काय विचारलं, तू इतक्या सगळ्या लोकांना मारतोयस या वाटेमध्ये, प्राण्यांना मारतोयस. ते कुठे घेऊन जातो? तुझ्या घरी घेऊन जातो. बरोबर आहे की नाही? सगळ्यांसाठी तुझं परिवाराचं पालन-पोषण करण्यासाठी तू हे काम करतोयस. पण हे सगळं पाप कोण घेईल? ते सगळे घरी गेल्यावर खातायत ना, त्या प्राण्यांना, मारलेल्या प्राण्यांना खातायत, लुटलेल्या लोकांचा पैसा, सोनं सगळं यूज करतायत. मग तुझ्या परिवारातली प्रत्येक व्यक्ती तुझ्या पापात सहभागी होईल का? जा विचारून ये त्यांना. मग पडला त्यांना प्रश्न. पहा, ते गेले आपल्या मुलाकडे. ते काय म्हणाले, "प्रिय पुत्र, तुम्ही माझे पाप सामायिक कराल का? म्हणजे तुम्ही माझ्या पापांचे सहभागी व्हाल का?" पहा मुलांनी काय उत्तर दिलं, "नाही, नाही, अजिबातच नाही." मग ते गेले आपल्या पत्नीकडे. मी तुमच्यासाठी करतोय ना गं एवढं सगळं. लोकांना लुटायचं, प्राण्यांना मारायचं, तुमचं पालन-पोषण करण्यासाठी. तर तू माझ्या पापाची सहभागी होशील का? तिनं सुद्धा नाही म्हटलं. मग ते गेले आपल्या बाबांकडे. पहा, त्यांनी विचारलं, "तुम्ही माझ्या पापाचे सहभागी व्हाल का? तुम्ही तर माझे पिता आहात." त्यांनी सुद्धा नकार दिला, की "हे तू केलं ते तुझं काम आहे. तू बाहेर जाऊन कसा आणतोयस आमच्यासाठी अन्न, कसं आमचं पालन-पोषण करतोयस, याचा विचार आम्ही का करू?"
तुझं कामाया आणायचं आम्ही खातो. मग त्यात तू पाप केलं त्यात आमची चूक काय आहे? आम्ही का करावं? तो आम्ही का तुझ्या पापाचे सहभागी व्हावं? असे त्याच्या बाबांनी सुद्धा म्हटलं. मग पहा, मग तो पुन्हा गेला नारद मुनींकडं. त्यांनी सांगितलं नारद मुनींना जे काही घडलं ते. मग नारद मुनींनी त्यांना रामाचं ध्यान करायला सांगितलं होतं. पण ते कोणत्या गुणात होते हो आधी? तमोगुणात होते, बरोबर की नाही? लोकांना हिंसा करून, त्रास करून ते आपलं पालन-पोषण करायचे आणि मग त्याच्यामुळे ते ध्यान करूच शकत नव्हते. ते कॉन्सन्ट्रेट करूच शकत नव्हते ध्यानावरती. मग माहितीये नारद मुनींनी काय सांगितलं त्यांना, की तुम्ही मरा म्हणा. कारण तमोगुणात असल्यामुळे ते त्यांना खूप ईझी होईल ना, त्यांना मारायचंच काम होतं त्यांना प्रत्येकाला. मग मरा म्हणा म्हणून सांगितलं बसून. तर मरा म्हटल्यावर काय होईल? कोणी सांगू शकतं का मला? राम. राम. खूप राम. छान. तर नारद मुनींनी अशी आयडिया केली त्यांना, "तू मरा म्हणत जप कर" म्हणाले. मग ते मरा म्हणत त्यांनी जप सुरू केलं, तर त्याचा साउंड कसा आला? राम, 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 राम असा आला. बरोबर आहे की नाही? आणि ते इतका तल्लीन झाले मग ते त्या जप करण्यामध्ये, की त्यांच्या तोंडून राम बाहेर पडू लागला आणि त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांचं वारूळ तयार झालं. तरी त्यांना त्याचं भान नव्हतं. ते आपल्या जपामध्ये मग्न होते. तर पहा आणि मग त्यानंतर त्यांनी तिन्ही गुणांना सरून शुद्ध सत्व गुणात प्रवेश केला आणि त्यांनी रामायण रचलं मग. बरोबर आहे? अशी होती वाल्मिकींची स्टोरी. आता पहा पुढे. आपल्याला कोणासोबत लढायचं नाहीये. आपल्याला आपल्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करायचंय. आपलं जे काम आहे तेवढं करायचंय. भगवंतांची सेवा करायची आहे. आता खूप लोकं असतात पहा, जे अज्ञानी लोकं असतात, त्यांचा मोबाईल कव्हर तुटला म्हणून त्यांना दुःख होतो आणि मोबाईल मिळाला म्हणून, खेळायला मिळालं म्हणून त्यांना खूप आनंद होतो. अशा आनंदाचा काही उपयोग आहे का हो? नाही ना? बरोबर आहे की नाही? आपण मोबाईल घेऊन काय करणार आहे का? अजिबात नाही. तो काही उपयोगाचाच नाहीये आपल्याला. ते फक्त एक भौतिक गोष्ट आहे. पहा, गाडी ही कोणाची चकचकीत गाडी असते आणि त्याच गाडीचा ॲक्सिडेंट झाला म्हणून ते खूप शोक करतात, खूप दुःख करतात. बरोबर आहे की नाही? आता पुढे पहा, हे एक सुंदर घर आहे. पण पूर आला किंवा काही वादळ आलं, भूकंप आला, त्याच्यामुळे ते घर तुटलं आणि मग म्हणून त्याच्यामुळे त्यांना खूप दुःखही वाटलं. ते खूप दुःखी होतात ती लोकं. बरोबर आहे? तर पण खरा आनंद कशात असतो? हे आपण पुढे पाहू. खरा आनंद कशात आहे? पहा, किती सुंदर भगवंताचं रूप आहे. भगवंतांचं रूप पाहण्यात, त्यांचं नामस्मरण करण्यात, त्यांचं कीर्तन करण्यात, भक्तीच्या नवसेवा करण्यामध्ये खरा आनंद आहे आणि त्यापासूनच आपण शुद्ध सत्व गुणात प्रवेश करू शकतो. बरोबर आहे की नाही? हे पहा, हा मुलगा श्रील प्रभुपाद म्हणजे आपल्या गुरूंचं त्यांचा सन्मान करतोय. पहा, साष्टांग दंडवत करतोय त्यांना. यात खऱ्या एका भक्ताचं खरा आनंद हे यातच असतं, बरोबर आहे? आपल्या प्रभूंचा चेहरा पाहण्यामध्ये, आपल्या गुरूंचा सन्मान करण्यामध्ये, गुरूंना साष्टांग दंडवत करण्यामध्ये एक खरा भक्त खुश असतो. पहा, तो या फोटोमधला व्यक्ती लोकांना प्रसाद वाटत आहे. तो त्याच्यामध्ये खूप खुश आहे. पहा, मेक Bhagavad Gita as your best friend. You will not love in any situation of life. You will not lose in any situation of your life. पहा, जेव्हा तुम्ही भगवद्गीतेवरती प्रेम करता ना, तर आयुष्यातल्या प्रत्येक सिच्युएशनला तुम्ही जिंकू शकता. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि आनंदी राहा. कारण हे एकमेव मार्ग आहे भगवंतांना जाणून घेण्यासाठी. तर पहा, आपण काय-काय शिकलो? थोडीशी क्विक उजळणी. भौतिक प्रकृतीचे किती प्रकार आहेत? कोणकोणते गुण आहेत? कोणी मला सांगू शकतं? हो मिस. सांग. सत्वगुण, तमगुण आणि रजगुण. खूप छान. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर पहा, मोड ऑफ गुडनेस, मोड ऑफ पॅशन आणि मोड ऑफ इग्नोरन्स असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. सत्वगुण म्हणजे चांगले गुण, रजोगुण म्हणजे असंख्य वासना असलेले गुण आणि तमोगुण म्हणजे अज्ञान.
तर पहा, जसं इथे या फोटोमध्ये दाखवल्यासारखं या तिन्ही गुणांना मायेने कंट्रोल केलं आहे आणि त्यात माया म्हणजे कोण आहेत? लस्ट, अँगर आणि ग्रीड. त्याच्याही पलीकडे सरून जो पुढे शुद्ध सत्व गुणात जातो तो भगवंतांकडे पोहोचतो. आता पुढच्या स्लाइडमध्ये आता मी सांगितल्यासारखं पहा, या 3 गुणांना कोण कंट्रोल करतं? लस्ट, ग्रीड आणि अँगर म्हणजे काम, क्रोध आणि लोभ. या 3 गुणांना ते कंट्रोल मध्ये करतात. पुढे पहा. तर पण आपल्याला याच्यामधून सुटण्यासाठी काय करायचं आहे? हरे कृष्णा महामंत्राचा जप करायचा आहे आणि भगवंतांच्या जवळ जायचे शुद्ध सत्व गुणात प्रवेश करण्यासाठी. आणि कलयुगात हरिनामाचा जप करणं हा एकमेव आपला धर्म आहे. तर आपण हे पाहिलं होतं. काय सांगितलंय चैतन्य चरितामृतामध्ये? हरे नमः हरे नमैव केवलम कलौ नास्ते एव नास्ते एव नास्ते एव गतिर् अन्यथा. म्हणजे या कलियुगात हरिनामाचा जप करण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही, दुसरा कोणताच मार्ग नाही आणि दुसरा कोणताच मार्ग नाही. पहा, या कलियुगातील मोक्षाचं एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप करणं होय. इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही मार्ग नाही आणि इतर कोणताही मार्ग नाही. आता आपल्याला ओळखायचं आहे की आपण कोणत्या गुणामध्ये आहे आणि आपल्याला कोणत्या गुणामध्ये प्रवेश करायचा आहे हे आपणच ठरवायचं आहे. आता पहा, एक छोटेसं उदाहरण. गिलो म्हणजे काय हो? पहा, इथं काय सांगितलंय? गार्बेज इन आणि गार्बेज आउट. म्हणजे इगो ही एक प्रणाली आहे जी मॅथमॅटिक्स आणि IT मध्ये यूज केली जाते. काय असतं त्याच्यामध्ये? द क्वालिटी ऑफ इन्फॉर्मेशन कमिंग आउट कॅनॉट बी बेटर दॅन द क्वालिटी ऑफ इन्फॉर्मेशन दॅट वेंट इन. तर त्यांनी काय म्हटलंय? पहा, हा जो कचरा आतमध्ये जातोय आणि जो कचरा बाहेर येतोय ना, तर या गार्बेजचा, या कचरा जो बाहेर येतोय ना कचरा, त्याची क्वालिटी कधी पण याच्यापेक्षा चांगली असू शकत नाही. तर काय सांगितलंय हे? बघा, आपण चांगलं गुण ऐकतोय आपण चांगलं ऐकल्यानंतरच चांगलं बाहेर येईल. आपण चांगलं ऐकलं नाही तर आपल्या चांगलं बाहेर येणार नाही. मग जेव्हा गार्बेज इन गुड गार्बेज, गुड इन गुड आउट, गार्बेज इन गार्बेज आउट. तर आपल्याला फक्त चांगल्या गोष्टी ऐकायच्या आहेत. मग आपण लोकांना फक्त चांगल्या गोष्टी सांगू शकतो. हा या प्रणालीचा उद्देश आहे. तुम्ही जर कचरा डोक्यामध्ये, कानामध्ये भरलात तर तुम्ही तो कचऱ्यासारखाच बाहेर काढणार. तोंडातून चांगले विचार येणारच नाहीत. तुम्हाला जर तोंडातून चांगले विचार यावे असे वाटत असेल तर आपण आधी चांगलं ऐकायला सुरुवात केली पाहिजे, चांगलं पाहायला सुरुवात केली पाहिजे. मगच जेव्हा आपल्या तोंडातून शब्द बाहेर येतील तेव्हा आपण जे चांगलं ऐकलंय, जे चांगलं वाचलंय, जे चांगलं पाहिलंय तेच आपण तोंडातून चांगलं बाहेर काढतो आणि इतरांना सांगू शकतो आणि तेव्हाच आपण शुद्ध सत्वगुणात प्रवेश करतो. बरोबर आहे? तर आपण आज काय काय शिकलं? प्रकृतीचे 3 गुण, प्रत्येक गुणाचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काय महत्वाच्या भावना आहेत प्रत्येक गुणाच्या, कोण किती वाजता उठतं, कोण किती वाजता झोपतं, खाण्याच्या पद्धतीवरून, कोण कुठली पुस्तकं वाचत आहे, त्याच्यावरून सुद्धा आपल्या गुणाची कोणत्या गुणात आहेत हे आपण ठरवू शकतो. आणि ह्या 3 गुण कोणाद्वारे कंट्रोल केले जातात? लस्ट, ग्रीड आणि अँगर वरती कंट्रोल केले जातात. तिला माया असं म्हणतात. आणि या मायेला कोण कंट्रोल करतं? खुद्द भगवंत कंट्रोल करतात आणि आपल्याला माणसांना माया कंट्रोल करते. पण या मायेला तरून आपल्याला भगवंतांकडे पोहोचायचं आहे. भक्तीच्या 9 सेवा करायच्या आहेत. चांगलं स्टफ ऐकायचं आहे. मगच आपण चांगलं स्टफ बाहेर लोकांना शेअर करू शकतो. आणि जेव्हा आपण या 3 गुणातली लोकं मृत्यूसमयी कुठं जातात हेही आपण पाहिलं. मग आपल्याला पुन्हा या जन्म-मृत्यूच्या बंधनात अडकायचं नसेल, तर मृत्यूसमयी जर आपल्याला गोलोकाला कृष्णाच्या निवासस्थानी परत जायचं असेल, तर या तिन्ही गुणांना तरून आपल्याला शुद्ध सत्व गुणामध्ये प्रवेश करायचा आहे. मगच आपण कृष्णाकडे पोहोचू. बरोबर आहे? तर ही आहे आपली आजची शेवटची स्लाईड. हरे कृष्ण 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 हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. खूप छान. पुन्हा एकदा म्हणायचं सगळ्यांनी मिळून? हो.
हरे कृष्ण 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 हरे कृष्ण हरे, हरे 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 राम हरे राम, राम राम हरे हरे हरे. 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 खूप छान मुलांनो. आता मी प्रार्थना म्हणून आजचं रेकॉर्डिंग थांबवते. मग तुम्हाला काही प्रश्न असले की विचारू शकता. ठीक आहे. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एव च पतितानां पावनेषु वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण